अस्सल घरगुती मसाल्यांचे माहेरघर असलेल्या श्री महालक्ष्मी मसालेमध्ये सर्व गरम मसाले गुणवत्ता तपासणी करून केरळमधून मागवण्यात येतात। चटणी बनवण्याची परंपरागत प्रक्रिया तसेच मिरचीच्या स्वच्छतेची काळजी घेऊन सुकवण्यात येते। चटणी घरगुती पद्धतीने ऑर्डरनुसार योग्य दरात तयार करून मिळण्याचे ठिकाण, कांदा मसाले भाजताना विशिष्ट तापमानात भाजले जातात। याबरोबरच सर्व प्रकारच्या चटण्या, सांडगे, उन्हाळी पदार्थ तयार मिळतील। श्री महालक्ष्मी मसाले अँड ड्रायफ्रुट्स, संपर्क। नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। 100 फुटी रस्त्यावरील कॅफेत गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाल्यानंतर शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या संतप्त कार्यकर्त्यांनी 3 कॅफेचा चक्काचूर केला। त्यानंतर पोलीस, महापालिका प्रशासन खडबडून जागं झालं। महापालिका प्रशासनाने कंपार्टमेंटला विरोधच केला। शहरातील कॅफेची तपासणी करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या। दरम्यान कारवाईच्या धसक्याने 2 दिवसापासून शहरातील अनेक कॅफेंना टाळे लागले आहेत। विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी एका कॅफेत अत्याचाराची घटना घडली। त्यानंतर 100 फुटी रस्त्यावरील हँग-ऑन कॅफेत गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार घडला। त्यानंतर शिवप्रतिष्ठान युवा आक्रमक झाली। कार्यकर्त्यांनी एकापाठोपाठ 3 कॅफे फोडले। 16 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। हॉटेल, नाश्ता सेंटरच्या नावाखाली कॅफेचे लोन शहरातील गल्लीबोळात पसरल्या। बंदिस्त खोल्या, मंद सूर, पडद्याआड असणाऱ्या कॅफेत असभ्य वर्तन होत होतं। याबाबत शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक नितीन चौगुले यांनी सातत्याने आवाज उठवला। मुख्यमंत्री, गृहमंत्री, विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षकांना निवेदनं दिली। आंदोलनाचा इशाराही दिला। शहरातील काही कॅफेचे कंपार्टमेंट मोडून काढलं। त्यानंतर पुन्हा कंपार्टमेंट सुरू झाले। ब्युरो रिपोर्ट, 7 स्टार न्यूज।